मित्रांनो, मी कालिदास पंडे, फर्टिबेस ॲग्री सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, हैदराबाद. आज आपण शिरवली या गावामध्ये आहोत. आपले प्रगतशील शेतकरी ज्यांना आपण कॉपी SNP लागवडीच्या वेळी शिफारस केली होती. आपण हा प्लॉट बघू शकता. पूर्णतः ऊसाचा प्लॉट, हिरवा गर्द प्लॉट आहे. आपण यांना पूर्ण विचारू की काय यांचा स्वतःचा अनुभव आहे, काय वाटते. नमस्कार साहेब, आपलं नाव सांगा एकदा. किरण दत्तात्रय किरण दत्तात्रय घनवट. आपला मोबाईल नंबर 960496 9604961863 हा नंबर आहे. तर आपण कॉपी SNP वापरलं होतं बरोबर. मला सांगा साहेब, कसा वाटला आपल्याला, रिझल्ट कसा वाटला. रिझल्ट आहे कसे माहिती तुला, खूप चांगले आहे. बर यासाठी आणि लगेच आपलं बर तुम्ही म्हणजे टाकल्यापासून मला वाटतं ज्यावेळेस तुम्ही हे रोपाची लागवड करत होता आणि त्या काळात पाऊसही होता. हो पाऊस तर तुम्हाला असं वाटलं की पावसाचा साईड इफेक्ट झाला, कडे खत टाकल्यावर त्याचा उपयोग झाला नाही, असा काही अनुभव आला नाही ना. म्हणजे तुम्ही जे झालेले फुटवे आहेत आपण बघू शकता, थोडस जवळ घ्या. तर या ठिकाणी फुटव्याची जी भरगच्च परिस्थिती आहे, अगदी बांबूचं बेट व्हावं की काय अशा पद्धतीने या ठिकाणी फुटवे निघाले. तर तुम्ही हे फुटवे रंग असेल, काळोखी असेल आणि झालेली एकंदरीत वाढ असेल, यामध्ये तुम्ही समाधानी आहात. भरपूर समाधानी आहेत. तर इतर शेतकऱ्यांसाठी काय सांगाल. नाही, साधारण प्रत्येक जणांनी जर वापरले तर असं रिझल्ट मिळू शकतो. बरोबर. असं खात्रीशीर आम्ही सांगू शकतो. तर बघा शेतकरी मित्रांनो, की कॉपी SNPK असेल, NP असेल, या खताची सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे रोजच्या रोज आपण जिथं जाईल तिथं अनुभव जे आहे ते सकारात्मक येत आहेत. आपण सुद्धा आपल्या रासायनिक खतासोबत जैविक खताचा वापर करून म्हणजे कॉपी SNPK आणि NPचा वापर करून आपल्या शेतीची उत्पादकता आणि उत्पादन खर्च जो होणार आहे, म्हणजे या जमिनीमध्ये जेव्हा तुम्ही रासायनिक खत टाकता तेव्हा काही मातीतील घटक असतील किंवा परिस्थिती बदललेली परिस्थिती असेल, यामुळं खताचा जो उपलब्धता आहे ती खताची उपलब्धता कमी होत आहे. म्हणून कॉपी SNPK किंवा NP त्या परिस्थितीनुसार वापरावं आणि आपल्या शेतीतील उत्पन्न आणि खताचा जो होणारा ऱ्हास आहे तो टाळावा आणि उत्पन्न वाढवावं, हीच अपेक्षा. धन्यवाद.